द इन्थुझियाझम ट्रान्सफॉर्मेशन इनटू सेलर टू बायर. जोपर्यंत तुमचा उत्साह ट्रान्सफर, आज मी काय करतोय तुमच्या उत्साह ट्रान्सफर करतोय. मी जर उत्साह ट्रान्सफर केला नाही तर सेल कुठला होणार. सेल हा बाय प्रोडक्ट आहे मार्केटिंगचा 100% बरोबर. परंतु पहिला ते मध्ये काय आला पाहिजे, इन्थुझियाझम आला पाहिजे. जर उत्साह ट्रान्सफर करू शकू नाही तर सेल मोठा होऊ शकत नाही. आपलं काम काय असतं एमआरला इन्थुझियास्टिक करणं. सेलची डेफिनेशन काय येते की प्रोडक्ट बिडक्ट काही नाही सर. आता असे किती फंड आहेत. अमिताभ बच्चन काय करतो, कशा सेल करतो सर, त्याला पैसा मिळतो का? हो, त्याच्या आवाजाचं किंवा ॲडव्हर्टाइज. तो काय करतो नक्की? प्रमोशन करतो. कशाचं करतो? कशाचं करतो प्रमोशन? ज्याच्याकडनं फीज घेतो त्या प्रोडक्टचे. गुड्स. कुठे गुड्स पण नाही, सर्व्हिस पण नाही सर. नाही, तो करतो ना गुड्सचं प्रमोशन. नाही ती टी व्ही ॲडव्हर्टाइज. ॲक्च्युली अमिताभ बच्चनला लोक पैसे का देतात? चला काही फिल्म इंडस्ट्री असतो, कारण तो ब्रँड आहे. तो स्रोतच नसतो. हा, म्हणजे वेल नोन पर्सनॅलिटी आहे. त्याला फॉलोअर्स. तो करतो काय? फॉलोअर्स. आज किती घेऊन गेले मार्केटला बरोबर. तर त्यांनी काय केलं, उत्साह ट्रान्सफर केला. उत्साह ट्रान्सफर केल्याशिवाय तिचा सेल होत नाही. द इन्थुझियाझम ट्रान्सफॉर्मेशन टू सेल टू बायर हा प्रकार तिथं असला पाहिजे. आपण एमआर लोकांना जर हे सांगत असतो की गुड्स ट्रान्सफर करणं हा ऍक्च्युली बरं एमआर गुड्स ट्रान्सफर कुठे होतो सर? कुठं स्टॉकच मिळतो सर ना. तर एमआर काय करतो तर इन्थुझियाझम ट्रान्सफर करतो. तो बाकी दुसरं काही करत नाही सर. मग डॉक्टर पैसे बसल्यानंतर आपण उत्साह ट्रान्सफर केला नाही किंवा त्यांनी बोललाच नाही काय होईल सर, सेल होईल का? नाही होणार. स्पेसिफिक डिप्रेशन काय येते जे माझ्या अनुभवानुसार मी त्या डिप्रेशनमध्ये मी प्लस मायनस काय कसं समजून घेऊ आपल्याला. द इन्थुझियाझम ट्रान्सफॉर्मेशन सेल टू बायर सेलची डिप्रेशन माझ्या माहितीनुसार. ओके. मार्केटिंग म्हणजे काय? मार्केटिंग म्हणजे काय की 2 शब्द सांगायचं म्हणलं तर गिव्हिंग व्हॅल्यू. समोरच्या कस्टमरला त्या योग्यतेची व्हॅल्यू देता आली पाहिजे. 2 शब्द संपर्क कधी फुलफिलमेंट बाकी लोक कसं देते पण मार्केटिंग ही प्रकार समजलं पाहिजे. सेल्स मार्केटिंग हे काम आहे पूर्णपणे टीमची, त्याच्याशी ओनरचा काही संबंध नाही. सेम त्या पद्धतीने ऑपरेशन हे एचआरचं काम येतं. ओके. ऑपरेशन आणि एचआरचं वर्क हे 2 काम सगळे एचआरचे येतात. अकाउंट फायनान्स आपण फायनान्स एक ओनर काय होतो पोस्ट होते आपण फायनान्स मेंटेन करणं का छोट्या कंपनीचे लगेच काही 13 लोकांना येतात पण. ओके. अकाउंट फायनान्स हा तुमचा विषय येतो आणि पब्लिक रिलेशन तुमचा विषय येतो. R&D ही पीएमटीचं काम आहे. पीएमटी आणि मॅनेजमेंट करणे हे पीएमटीचं काम आहे. हे तुम्हाला त्या पद्धतीने डिवाइड करता आलं पाहिजे. आज जर तुमच्या कंपनीमध्ये जर सेल्स आणि मार्केटिंगसाठी एमआर आहेत फायनान्शियल, याच्यासाठी तुमची 2-3 कामं कामची द्या. याच्या ऑपरेशन R&D मध्ये काय अचानक वापरायला काही फार मोठी गरज नाही त्याच्यासाठी. ओके. हे 2 कामं त्या याच्याला देऊन टाकायची, बाकीची कामं सगळी तुम्ही करायचं. त्याच्यानंतर अष्टप्रधान म्हणलं 8 ही जर कामं व्यवस्थित आपल्याला हँडलिंग करता आली तर ते काम फार मोठं होतं. माझा सेल्स मार्केटिंग बघायचं नाही म्हणतात तुम्ही तर म्हणजे डॉक्टर्स कॉल्सला वगैरे मी जायला नको. हा मी तुम्हाला आधी बोलले जायचं नाही सर. डॉक्टर कॉल हा तुमचा फंडर नाही सर. जायचं नाही, भेटायचं नाही डॉक्टर. एखादं ठीक आहे तुमचं रिलेशन आहे, तुम्ही ज्येष्ठ मित्र आहात, फ्रेंड आहात, भेटा ना. रिलेशन नसलेलं काय समज तुमचं भेटायचं? काय काय संबंध आहे? काही संबंध नाही काय. जिथे रिलेशन आहे तिथे फ्रेंड आहात तुमच्यामुळे चालू झालेलं आहे तुम्हाला. ऍक्च्युली सर मार्केटचा तुमचा काही संबंध आहे सर. तुम्हाला एवढी कामं मागे पेंडिंग आहेत ना हे दिसायचं बारकं सर. फार मोठं सत्य आहे. ह्या गोष्टी मी माझ्या पार्टनरला खूप समजून सांगायचो. मी तो लातूरला असायचा, मी इकडे औरंगाबादला असायचो समजून. तर मी ऑफिसमध्येच असायचो, मी बाहेर जायचो नाही कॉलेजला. तर त्याचं म्हणणं होतं सर 2 दिवसातून एखाद दुसरा कॉल तुम्ही जात जा, फरक पडतो पोरण वगैरे जातात. मी त्याला म्हटलं की यार मी इथून जर निघालो ना आणि डॉक्टरचं कोणत्याही कॉलला गेला तर 1-2 तास जातात. तेवढे 2 तास गेल्यानंतर माझं काम पेंडिंग राहतं ना बघ. पण ते पण काम कारकुनीच करत होतो. ते म्हणजे काम काय इनोव्हेटिव्ह नव्हतं, ते पण कारकुनीच होतं. पण तरी HR आणि ते फायनान्स अकाउंट फायनान्स ते करत होतो समजा. आणि तो काय करायचा, तो कॉलिंग करायचा. मी त्याला तेच म्हणतो तुझ्याकडे एवढी मोठी टीम आहे 22 जणांची, यू शुड म्हणजे ऑफिसमध्ये बसून त्यांना मॉनिटर केलं पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तू काम करत करत दुसऱ्याला मदत नाही करू शकत. तू जेव्हा स्वतः इन्व्हॉल्व असतो तेव्हा त्यांच्या प्रॉब्लेम्सकडे अटेन्शन देऊ शकत नाही किंवा त्यांच्यावर मॉनिटर पण करू शकत नाही. तू ऐकायचंच नाही म्हणायचं आपण गेल्याशिवाय धंदा वाढत नाही. तर आमचं त्याच्यात पण मतभेद होतं. म्हणजे असं काही भांडणं व्हायचं नाही, मतभेद राहायचे. हा हे असं मतभेद. तर
म्हणजे तुम्ही सांगता तेव्हा Realize ठीक आहे, मी एक 60-70% तरी तुम्हाला फॉलो करतो असं वाटतं. नक्की. मी जात नाही डॉक्टरच्या कॉलेजला, नाही, सर, मी कॉलेजला जात नाही असतो. सर, तुम्ही जेव्हा ओनर बनलात ना त्याच ठिकाणी काम सोडलेलं मार्केट अनुभवासाठी केलेलं आहे. याचा असा नाही मार्केटला जायचं तुम्ही काही संबंध नाही सर. 2-4 ठीक आहे जोडतं तुमचे काय ओळखी तुम्ही मित्र आहात काय अनुभवासाठी म्हणा किंवा काही म्हणून आपल्याला R&D करणं नवीन कुठला प्रोडक्ट आला करण्यासाठी वगैरे हा ठीक आहे तुम्ही भेटू शकता, परंतु मार्केट म्हणून भेटले म्हणजे ह्या म्हणून ह्याच्या तर काही संबंध नाही सर, अजिबात नाही. मी एखादी म्हणून जाऊ देत नाही सर, काही संबंध नाही सर, अजिबात नाही. हा तुम्ही त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही पुढचं पाऊल टाका ना. तुम्ही अनुभवाला पायरी न बनवता तुम्ही अनुभवाचा जाऊन पुसत आहात किंवा चला मी कॉल करतोय काय होते ही कुठली पद्धत. अजून ती अनुभव घ्यायचा तरी किती वेळ असतो, 20-25 वर्ष घ्यातच गेली पुन्हा कधी मारायचं होतं. तर ही गोष्ट माहिती पाहिजे सर. सेल्स हा दुसरा जो एमआरचा प्रकार आहे सर की एमआर हे सेल्स आपण म्हणतो करतो, पण ऍक्च्युली एमआर काय केलं तर मार्केटिंग केलं पाहिजे. ज्या ठिकाणी कंपनीमध्ये आपण म्हणतो त्यांना लक्षात घ्या की मार्केटिंग जर एवढं तुमचं असेल ओके, सेल्स एवढा असतो पण हा सेल करोडच असतो, पण मार्केटिंग तुमचं एवढं मोठं असलं पाहिजे आणि विशेष मार्केटिंगसाठी पैसा लागला नाही.